Hello everyone, I'm Akshay Gunjal. Today we are going to perform deletion operation in a singly linked list. So today we are going to implement delete from first method using Java programming. Okay, that means आज आपण लिंक्ड लिस्ट मध्ये नोड कसे डिलीट करायचे. ओके, त्यासाठी आपण मेथड इम्प्लिमेंट करणार आहे. हे बघा, जसं तुम्ही इन्सर्ट केलं तसं तुम्ही डिलीट पण करू शकता. क्लिअर. सपोज तुम्ही इन्सर्ट कुठे केलं तर इन्सर्ट, हे बघा, इन्सर्ट ऍट फर्स्ट केलं होतं पहा आपण अगोदर. मी तुम्हाला हे शिकवलं. इन्सर्ट ऍट फर्स्ट तुम्ही इन्सर्ट केलं था. क्लिअर. मग इन्सर्ट ऍट लास्ट केला. ओके, देन इन्सर्ट ऍट पर्टिक्युलर इंडेक्स वर तुम्ही इन्सर्ट केला. मग सेम लाईक तसंच मीन्स याचा मिनिंग काय झाला. हे बघा, जसं तुम्ही इन्सर्शन ऑपरेशन परफॉर्म केलं, इन्सर्शन मध्ये तुम्ही काय परफॉर्म केलं. हे बघा, इन्सर्शन मध्ये तुम्ही इन्सर्ट ऍट फर्स्ट केला. ओके, इन्सर्ट ऍट फर्स्ट केला. देन इन्सर्ट ऍट तुम्ही काय केलं था, इन्सर्ट ऍट लास्ट. ओके, देन इन्सर्ट ऍट लास्ट केला. ओके, इन्सर्ट ऍट लास्ट. देन सेम तसं तुम्ही इन्सर्ट ऍट इंडेक्स तुम्ही केलता. बरोबर की नाही. मग तसं तुम्ही जसं इन्सर्शन ऑपरेशन परफॉर्म केलं ना, तसं तुम्ही डिलीशन ऑपरेशन परफॉर्म करा. मीन्स जसं इन्सर्ट केलं तसंच. मग इन्सर्ट जसं केलं ना, मग तसं तुम्ही इथं काय करणार, इथं डिलीट बट डिलीट फ्रॉम करणार तुम्ही. आता डिलीट फ्रॉम हे बघा, डिलीट फ्रॉम कुठून करणार. सपोज स्टार्टिंगला फर्स्ट पासून पहा. ओके, मग त्याच्यानंतरून डिलीट फ्रॉम तुम्ही कुठून करणार, डिलीट फ्रॉम लास्ट कडून डिलीट करा. ओके, डिलीट फ्रॉम लास्ट. मग देन तुम्ही डिलीट फ्रॉम कुठून करणार, डिलीट फ्रॉम पर्टिक्युलर इंडेक्स पासून डिलीट करा. डिलीट फ्रॉम इंडेक्स. क्लिअर. जसं तुम्ही इन्सर्ट केलं तसंच तुम्ही डिलीट करू शकता. क्लिअर. यासाठी डिलीशन साठी पण आपण 3 मेथड्स इम्प्लिमेंट करणार आहे. क्लिअर की नाही. जसं तुम्ही मग त्याच्यानंतर डिलीशन झालं, मग अपडेट करा, मग स्ट्रिंग रोटेट करा. ओके, देन स्ट्रिंग मधला मिडल एलिमेंट किंवा त्यामध्ये सॉर्टिंग करा. ओके, त्यामध्ये केथ लास्ट एलिमेंट खूप सारे एक्झाम्पल. मग लिंक्ड लिस्ट झाल्यानंतरून मग बायनरी सर्च ट्री बनवा, एक ट्री बनवा. मग ट्री मध्ये त्या लिस्ट मध्ये मग तो लिस्ट तुम्ही बायनरी सर्च ट्री मध्ये कन्वर्ट करा. ओके, मग त्यानंतर इन ऑर्डर, प्री ऑर्डर, पोस्ट ऑर्डर. ओके, पुढे पण खूप याचे डीप मध्ये कन्सेप्ट आहे. बट मी काय सांगितलं, तुम्हाला बेसिक तुमचा कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. ओके, तुमचा बेस तुमचा क्लिअर पाहिजे. मग आपण हे बघा, इन्सर्शन मध्ये एकदम क्लिअर केला आपण. ओके, मग सेम तसंच तुमचं डिलीशन मध्ये कन्सेप्ट क्लिअर करतो. मग नंतर आपण कॉम्पिटेटिव्ह प्रोग्रामिंगचे प्रॉब्लेम्स कडे, म्हणजे कॉम्पिटेटिव्ह प्रोग्रामिंगचे आपण प्रॉब्लेम डिस्कस करू. बट आता बघा, फर्स्टली आज काय इम्प्लिमेंट करणार आहे आपण, इन्सर्ट फ्रॉम फर्स्ट. ओके, पहिला मेथड आहे इन्सर्ट फ्रॉम फर्स्ट. आता बघा, जसं इन्सर्ट ऍट फर्स्ट होतं तसं सॉरी डिलीट फ्रॉम फर्स्ट करायचं. ओके, मग आज काय करणार आपण, वाईड डिलीट फ्रॉम फर्स्ट नावाचं एक मेथड लिहा. डिलीट फ्रॉम फर्स्ट. क्लिअर. आता बघा, तुम्हाला इथे एखादा नोड ऍड करायचा नाही, नोड काढायचा आहे. क्लिअर की नाही. नोड तुम्हाला काढायचा आहे, तुम्हाला ऍड नाही करायचं. क्लिअर की नाही. मग तुम्हाला ऐकून या बघा, जसं तुम्ही इन्सर्ट ऍट फर्स्ट मध्ये केलं, इन्सर्ट ऍट फर्स्ट मध्ये तुम्हाला डेटा येत होता, बट डेटा येणार नाही. आता डेटा काढून टाकायचा आहे. ओके, मग डेटा जर एखादा डेटा डिलीट केला ना, कोणता नोड डिलीट केला, त्याचा डेटा प्रिंट करायचा, तुम्ही रिटर्न टाईप घ्या इंटीजर. ओके, वाईड रिटर्न टाईप, याचा मिनिंग काय झाला, काही रिटर्न करणार नाही. बट तुम्हाला जर डिलीट केलेली व्हॅल्यू जर बघायची असेल, तुम्ही याचा सिंपल रिटर्न टाईप घ्या इंटीजर. म्हणजे जी व्हॅल्यू डिलीट झाली असेल ती व्हॅल्यू तुम्हाला रिटर्न मध्ये मिळेल. ओके, आता हे काय पुढे सांगतो. बट डिलीट कुठून करणार, कोणत्या लिस्ट मधून करणार, या लिस्ट मधून करायचं ना. बट या लिस्टचा पहिले इंडेक्सचा ऍड्रेस पाहिजे की नाही तुमच्याकडं. जर लिस्टचा पहिले इंडेक्सचा ऍड्रेस नसेल तर त्या लिस्टकडे कसं काय जाणार, तुम्ही जाऊ शकत नाही ना. तुमच्याकडे ऍड्रेस पाहिजे मेमरी लोकेशनवर, तो कुठं स्टोर्ड आहे. त्यासाठी नेहमी कोणताही प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असेल तर लिंक्ड लिस्ट मध्ये तुम्हाला हेड दिला जातो. हेड दिला गेला म्हणजे काय झालं, तुमच्या लिस्टचा पहिला नोडचा ऍड्रेस दिला गेला. क्लिअर की नाही. मग तुम्हाला इथं काय दिला जाईल, इथं नोड इक्वल टू हेड दिला जाईल. ओके, नोड इक्वल टू तुम्हाला हेड दिला जाईल. मग तुम्ही इथं काय चेक करणार, पहिल्यांदा बघा
पहिल्यांदा तुम्हाला चेक काय करायचं बघा, डिलीट फ्रॉम फर्स्ट सांगतो मी तुम्हाला, डिलीट फ्रॉम फर्स्ट. बघा मग डिलीट फ्रॉम फर्स्ट मध्ये तुम्हाला हेड दिला गेला की नाही. आता बघा चेक करा, हेड इक्वल टू नल आहे का. बट हेड इक्वल टू नल का चेक करायचं बरं. जर तुमच्याकडे लिस्ट क्रिएट नसेल तर तुम्ही काय डिलीट करणार आहे, डिलीट करायला काही आहे का तुमच्याकडं, नाही. बट तुम्हाला डिलीट करायला लावला, कुठून डिलीट करायला लावला, डिलीट फ्रॉम फर्स्ट, फर्स्ट पासून डिलीट करायचं आहे. आता ते कसं करायचं तुम्हाला सांगतो, बट आता समजून घ्या. मग मी काय सांगितलं, डिलीट फ्रॉम फर्स्ट मध्ये फर्स्टली तुम्ही हेड चेक करा. हेड का चेक करायचं, जर हेड मध्ये नल असेल तर मी सांगितलं हेड मध्ये नल असतं तर तुमचा लिस्ट क्रिएट नसेल. अगोदरच्या लेक्चर मध्ये तुम्हाला हा कन्सेप्ट एकदम क्लिअर केला. ओके, मग इथं काय करणार तुम्ही, बघा इथून रिटर्न सिंपल काय करणार, रिटर्न -1 करून टाका. -1 म्हणजे काय झाला, तुम्ही डेटा काहीच डिलीट नाही केला, सिंपल तुम्ही रिटर्न होऊन गेल. पण इंटीजर व्हॅल्यू तर रिटर्न करावंच लागणार, कारण की रिटर्न टाईप इंटीजर आहे. ओके, तुम्ही वाईड दिला, वाईड सपोज वाईड रिटर्न टाईप असेल तर तुम्ही सिंपल इथून बाहेर निघून जा, वाईड काही घेऊन जायचं नाही, वाईड रिटर्न टाईप आहे. क्लिअर की नाही. मग इंटीजर रिटर्न टाईप आहे की नाही. मग मी काय सांगितलं, इंटीजर तुम्हाला डिलीट झालेला डेटा पाहिजे ना, म्हणून तुम्ही इंटीजर रिटर्न टाईप घेतला. तो डेटा कोणत्या टाईपचा, इंटीजर टाईपचा. डेटा स्ट्रिंग टाईपचा असतं तर स्ट्रिंग टाईप लिहिला असतं. क्लिअर, तुम्ही कोणत्याही टाईपचा डेटा लिंक्ड लिस्ट मध्ये स्टोअर करू शकता. मग मी काय सांगितलं तुम्हाला, रिटर्न मध्ये तुम्हाला इथे -1 द्या. -1 मीन्स काय, तुमचा डेटा डिलीट नाही झाला. -1 चेक, लिस्ट अवेलेबलच नाही. मग नसेल तर ओके, मग तुम्हाला काय करायचंय, नीट लक्ष द्या. आता नोडला डिलीट करायचं. डिलीट कसं करायचं हे बघा, सी लँग्वेज मध्ये तुम्ही मॅलॉक, कॅलॉक, रिअलॉक, बघा डायनामिक अलोकेशन, डायनामिक मेमरी अलोकेशनचे फंक्शन यूज करता. फ्री एक फंक्शन आहे सी लँग्वेज, फ्री यूज करता बट मेमरी रिलीज करण्यासाठी. बट आता इथं तसं नाही करायचं, लक्षात ठेवा. इथं गार्बेज कलेक्शन एक कन्सेप्ट आहे कोर जावा मध्ये. गार्बेज कलेक्शन काय करतो, आता नीट समजून घ्या. जर एखाद्या ऑब्जेक्टला जर कोणी पॉइंट करत नसेल तर ऑटोमॅटिकली गार्बेज कलेक्शन त्याला मेमरी मधून डिलीट करून टाकल, म्हणजे डिस्ट्रॉय करून टाकल. ओके, याचं मिनिंग काय झालं समजून घ्या. आता कसं करणार ते हे बघा, मी काय सांगितलं तुम्हाला, हेड कोणाला पॉइंट करतो, आणि नीट लक्ष द्या आता बेसिक गोष्टीपासून. हे बघा, हेड कोणाला पॉइंट करतो, हेड पॉइंट करतो या नोडला. म्हणजे याचा मिनिंग काय झाला, या नोडला कोणीतरी पॉइंट करतोय पा, या नोडला कोणीतरी पॉइंट करतोय म्हणून तो मेमरी मध्ये आहे. नाहीतर याला जर कोणीच पॉइंट करत नसेल, जर याला हेड सुद्धा पॉइंट करत नसेल, एक्झाम्पल याला जर हेड पॉइंट करत नसता तर या नोडला कोणी पॉइंट करतं का, म्हणजे या नोडचा ऍड्रेस कोणाकडे आहे का, कोणाकडेच नाही ना. मग तो मेमरीमधून म्हणजे मेमरीमध्ये ठेवून काय फायदा आहे का, त्या ऍड्रेस पर्यंत, त्या ऑब्जेक्ट पर्यंत तुम्हाला पोहोचता येणारच नाही ना, पोहोचता येणार नाही. क्लिअर की नाही. मग तुम्ही त्या ऍड्रेसला ऍक्सेस सुद्धा नाही करू शकत आणि त्याच्यामधला डेटा ऍक्सेस नाही करू शकत तुम्ही. क्लिअर की नाही. म्हणून त्याला कोणीच पॉइंट करू शकत नाही, तिथपर्यंत पोहोचणार नाही. मग मेमरीमध्ये ठेवून काय फायदा आहे का. मग गार्बेज कलेक्शनचं काम काय आहे, जर एखाद्या ऑब्जेक्टला कोणी पॉइंट बघा, त्याला ऍड्रेस आहे 4004 पण तो ऍड्रेस कोणाकडेच नाही ना, जेणेकरून तुम्ही तिथपर्यंत जाऊ शकता. मग त्यासाठी गार्बेज कलेक्शन काय करतो, ऑटोमॅटिकली डिस्ट्रॉय करून टाकत. क्लिअर की नाही. बट आता नीट समजून घ्या, मी हे का सांगितलं तुम्हाला. हे बघा, त्याला हे बघा, पहिल्या इंडेक्सला हेड पॉइंट करतो म्हणून तो ऑब्जेक्ट मेमरीमध्ये आहे तुमचा. लक्षात ठेवा, तुम्ही त्याला प्रिंट करू शकता, त्याला कोणीतरी पॉइंट करतं म्हणून तिथपर्यंत तुम्ही पोहोचू शकता. क्लिअर की नाही. बट मग आता नीट लक्ष द्या, मग या नोडला कोण पॉइंट करतो का, मग हा कोण पॉइंट करतो, या 5008 ला. नीट लक्ष द्या, या 5008 ला कोणीतरी पॉइंट करतो म्हणून तो मेमरी मध्ये आहे. त्याला पॉइंट कोण करतो, त्याला बघा, त्याला कोण पॉइंट करतो, या 5008 ला, या 4004 चा नेक्स्ट जो आहे, नेक्स्ट हा पॉइंट करतो याला. क्लिअर की नाही. म्हणजे इथपर्यंत पोहोचायला तुम्हाला, म्हणजे कोणाकडे तरी या ऑब्जेक्टचा ऍड्रेस आहे 5008, हा ऍड्रेस कुठंतरी आहे, त्याच्या माध्यमातून तुम्ही 5008 पर्यंत जाऊ शकता म्हणून तो मेमरी मध्ये आहे. हे क्लिअर आहे. ओके, म्हणजे कोणत्या, हे बघा प्रत्येक, हे बघा हे सगळे ऑब्जेक्ट आहे, हे मेमरी मध्ये आहेत का बरं, यांना कोणीतरी पॉइंट करते. बघा 5008 ला कोण पॉइंट करतो, 4004 चा नेक्स्ट इलिमेंट
त्याच्याकडे ऍड्रेस आहे म्हणून तुम्ही जाऊ शकता. मग तसं 9002 ला कोण 5000 च्या नेक्स्ट त्याला पॉइंट करतो. ओके, 5008 चा नेक्स्ट त्याला पॉइंट करतो. मग तसं 7004 ला 9002 चा या म्हणजे 9002 चा नेक्स्ट त्याला पॉइंट करतो. क्लिअर, म्हणून ते मेमरी मध्ये आहे. मग तसंच तुम्हाला डिलीट करायचं. मग डिलीट करायचं म्हणजे काही अजून एक एक्स्ट्रा फंक्शन लिहायची गरज आहे का तुम्हाला? नाही. सिंपल फक्त त्याला कोण रेफर करतं ना त्याला तिथून काढून टाका, तो डिलीट होऊन जाईल ऑटोमॅटिकली. म्हणजे याचा मिनिंग काय झाला? आता बा हेड इक्वल टू नल आहे का? मला सांगा, हेड इक्वल टू नल आहे का? नाही ना, बरोबर की नाही? सॉरी, म्हणजे हेड इक्वल टू नल असेल तर तुम्ही रिटर्न -1 करा. बट आता हेड इक्वल टू नल आहे का चेक करा. हेड मध्ये काय आहे बघा, हेड मध्ये येताना तुम्हाला काय दिला? 4004. जर नल दिला असता म्हणजे हेड मध्ये तुमची लिस्ट बनलीच नसती, कारण की लिस्ट मध्ये काही नसेल म्हणूनच हेड मध्ये नल आहे. कारण की हेड पहिल्या इंडेक्सलाच पॉइंट करत असतो, हे मी तुम्हाला सांगितलं. मग इथं काय येणार? 4004. क्लिअर की? पहिल्या इंडेक्सचा ऍड्रेस आहे. मग तुम्हाला डिलीट करायचं आहे. कुठून डिलीट करायचं आहे? डिलीट तुम्हाला डिलीट फ्रॉम फर्स्ट करायचं आहे ना. मग डिलीट फ्रॉम फर्स्ट कसं करणार तुम्ही? सिंपल आहे बघा, नीट लक्ष द्या. हा नोड तुम्हाला डिलीट करायचा का नाही? हा नोड तुम्हाला डिलीट फ्रॉम फर्स्ट म्हणजे हा नोड डिलीट होईल. क्लिअर की नाही? मग आता याला डिलीट कसं करणार? सिंपल आहे. हे बघा, तुम्ही इथं काय करा, हे बघा, हेड जो आहे, हेड कोणाला पॉइंट करतो? नीट लक्ष द्या, हेड कोणाला पॉइंट करतो? हेड या नोडला पॉइंट करतोय, म्हणून हा नोड, या नोडला डिलीट करायचं का नाही? नोड याला पॉइंट करतो म्हणून हा मेमरी मध्ये आहे, याला कोणी पॉइंट केलं नाही पाहिजे असं करायचं. मग सिंपल काय करा तुम्ही, हेड इक्वल टू, बघा, हेड इक्वल टू हेड डॉट नेक्स्ट. सिंपल एवढीच लाईन आहे. याचा मिनिंग काय झाला बरं? हेड इक्वल टू, बघा, हेड मध्ये कोण आहे? हेड मध्ये 4004 आहे, बरोबर की? म्हणून हेड याला पॉइंट करतो. क्लिअर की नाही? याला पॉइंट करतो. क्लिअर. बट तुम्ही काय केलं? हेड इक्वल टू हेड डॉट नेक्स्ट म्हणजे 4000 डॉट नेक्स्ट. 4000 डॉट नेक्स्ट म्हणजे याचा मिनिंग काय झाला? 4000 च्या नेक्स्टला कोण आहे? 5008 आहे की नाही? म्हणजे 5008 तुम्ही हेड मध्ये टाकला. हेड इक्वल टू हेड डॉट नेक्स्ट म्हणजे हेडचा नेक्स्टचा ऍड्रेस कोण आहे? 5008. म्हणजे हेड कुठे गेला? हेड कुठे गेला बरं? हेड गेला इथं. क्लिअर की नाही? म्हणजे हेड आता याला पॉइंट करेल का? हे बघा, याला कोण पॉइंट करतो का? आता हेड इथं नाही, हेड गेला पुढं, कारण की हेड मध्ये तुम्ही हेडचा ऍड्रेस चेंज केला. म्हणजे हेड कुठे गेला? हेड इथं आला. पण हे बघा, बट या ऑब्जेक्टच्या नेक्स्ट मध्ये अजून पण 5008 आहे की नाही? काही फरक नाही पडत, कारण की या ऑब्जेक्टला कोणी पॉइंटच नाही करत ना. या ऑब्जेक्टला कोणी पॉइंटच नाही करत, तो ऑटोमॅटिक डिलीट होऊन जाईल. गार्बेज कलेक्शन. हे बघा, या ऑब्जेक्टला कोणी पॉइंट करतो का? आता इथपर्यंत पोहोचू शकता का तुम्ही? नाही पोहोचू शकत. का बरं? हे बघा, 5008 हेडचा जरी ऍड्रेस असला तुम्ही रिव्हर्स नाही जाणार ना. हा डब्ल्यू लिंक लिस्ट नाही. डब्ल्यू लिंक लिस्ट काय हे तुम्हाला सांगतो, बट तुम्ही रिव्हर्स नाही जाणार. तुम्ही इथून रिव्हर्स नाही जाऊ शकत, लक्षात ठेवा. कारण की तुम्हाला इथून फक्त पुढे जाऊ शकता, मागे येऊ शकत नाही. क्लिअर? तुम्ही मागे येऊ शकत नाही. म्हणजे याचा मिनिंग काय झाला? 4004 ला कोणीच पॉइंट करत नाही. सिंपल 4004 हा डिलीट झालेला असेल ज्यावेळेस प्रोग्राम रन कर, म्हणजे हा डिलीट म्हणजे ज्यावेळेस हेड पुढचे जर हेड दिला गेला, प्रिंट साठी हेड दिला गेला, तर हेड तुम्हाला हाच दिला जाईल ना. म्हणजे तुमच्या लिस्ट मधला हा पहिला इंडेक्स होईल. क्लिअर की नाही? कारण की हेड इथं पॉइंट करतो की नाही? हेड इथं पॉइंट करतो. हेड जर दिला गेला, तुमची लिस्ट कुठून स्टार्ट होईल? इथून स्टार्ट होईल ना. तुमची लिस्ट या 50 पासून स्टार्ट होणार आहे, कारण की तुम्हाला माहिती आहे इथून पुढे जे काही ऑपरेशन आहे बघा, डिलीट फ्रॉम फर्स्ट हा मेथड चालल्यानंतर तिथून पुढे जे काही ऑपरेशन परफॉर्म होतील तुम्हाला माहिती आहे. कारण की हेड तुमचा चेंज झालेला असेल. हेड जे दिला जातो म्हणजे काय झाला? जर इथं जरी इन्सर्ट ऍट लास्ट जरी केला, इथं इन्सर्ट ऍट फर्स्ट जरी झाला, दुसरा डेटा या 50च्या अगोदर या 50च्या अगोदर येईल, म्हणजे 100 गायब झालेला असेल. क्लिअर? म्हणजे इथून तुम्ही रिटर्न करताना, आता रिटर्न काय करायचं तुम्हाला? रिटर्न काय करायचं नाही. हे बघा, आता तुम्हाला काय करायचंय, मी काय सांगितलं, डिलीट झालेला डेटा तुम्हाला रिटर्न करायचा का नाही? डिलीट झालेला डेटा तुम्हाला रिटर्न करायचा आहे. क्लिअर? मग तुम्ही एक काम करा, डिलीट झालेला डेटा कसं घ्यायचं? नाहीतर एक काम करा, तुम्ही इथं काय करा, नोड रिटर्न करा. तुम्ही 2-3 वेनी पण करू शकता, बट बघा एक कन्सेप्ट सांगतो मी तुम्हाला. इथं काय करा, तुम्ही नोड रिटर्न करा. नोड रिटर्न केला म्हणजे काय केला तुम्ही? नवीन हेड, हे बघा, नवीन हेड रिटर्न केला की नाही? हे बघा, हेड जरी रिटर्न केला, हेड मध्ये येताना काय आला? नीट लक्ष द्या.
इथं हेड मध्ये येताना 4004 आला, बट हेड मध्ये इथं ऍड्रेस चेंज झाला हेडचा, हेड पुढे गेला. म्हणजे हेड मध्ये तुम्ही रिटर्न करताना आता काय रिटर्न करता 5008, बट तुम्हाला काय करायचं होतं, डिलीट झालेली व्हॅल्यू प्रिंट करायची होती की नाही. मग डिलीट झालेली व्हॅल्यू तुम्ही प्रिंट पण करू शकता. बघा असं, हे बघा ह्या 2 लाईनी थोडं खाली लिहा. क्लिअर की नाही, या 2 लाईनी थोडं खाली लिहा. हे बघा आता तुम्हाला काय करायचं होतं, डिलीट झालेला डेटा प्रिंट करायचा होता ना. मग सिंपल आहे बघा, तुम्ही ही लाईन नाही लिहिली सपोज, आता बघा ही इथपर्यंत तुमचा कोड काय होता, इथपर्यंत तुमचा कोड काय होता, हेड इक्वल टू नल. बघा तुमचा इथपर्यंत कोड असा होता बघा, एक मिनिट, तुमचा इथपर्यंत कोड बघा असा होता. क्लिअर, हेड इथं होता, म्हणजे तुम्ही इथून हे बघा एकदम हे बघा तुमचा कोड असा होता. मग आता तुम्हाला डिलीट झालेला डेटा प्रिंट करायचा होता की नाही, पहिलं तुम्ही हेडला प्रिंट करा. हेड कुठे आहे पहिले सांगा, डिलीट नाही केला अजून, हेड कुठे आहे, सुरुवातीलाच आहे की नाही स्टार्टिंगला. मग त्याचा डेटा प्रिंट करा, पहिला डेटा प्रिंट करून घ्या. डेटा प्रिंट केल्यानंतर हे बघा, डेटा प्रिंट केल्यानंतर तुम्ही काय करणार, नीट लक्ष द्या, इथं काय करणार तुम्ही, डिलीटेड डेटा इथं काय करणार, हेड, कारण की हेड पहिल्या इंडेक्सलाच आहे पहा, पहिल्या नोडलाच हेड पॉइंट करतो, नीट लक्ष द्या. मग इथं काय करणार तुम्ही, डेटा प्रिंट करणार. बट डेटा प्रिंट केल्यानंतर त्याची खालची लाईन काय लिहिणार तुम्ही, हे बघा इथं थोडं आपल्याला सिस्टीम डॉट आउट डॉट इथं डॉट द्या. ओके, इथं डॉट राईट करा, काय किरकोळ मिस्टेक आहे काय नाही. बघा इथं काय करणार तुम्ही, डॉट. ओके, इथं काय करा, डॉट करा. आता पहा मग मी काय सांगितलं तुम्हाला, ओके इथं डॉट. मग याच्यानंतर मी तुम्हाला काय सांगितलं, इथं मग हेड आहे बघा, हेड आहे बघा, हा डेटा प्रिंट केला. मग हेड आहे बघा, त्याचा डेटा प्रिंट करून हेडला पुढे पाठवायचा आहे. याला कोणी पॉइंट केलं नाही, अशा कंडिशन मध्ये हेड इथंच आहे. मग तुम्ही काय करता, हेड इक्वल टू हेड बघा, हेड इक्वल टू हेड डॉट नेक्स्ट, सिंपल. क्लिअर की नाही. आणि इथून रिटर्न काय करणार, नवीन हेड रिटर्न करणार, सिंपल की नाही. मग याचा मिनिंग काय झाला, हे बघा याचा मिनिंग असं झाला पहा, ज्यावेळेस तुम्ही रिटर्न होईल, हे बघा रिटर्न ज्यावेळेस होईल, रिटर्न होताना हा 5008 रिटर्न होईल, कारण की हेड कुठे घेतला तुम्ही, पुढे घेतला. बट हेड हे बघा, हा हेड पुढे घ्यायच्या अगोदर, म्हणजे याला कोण, इथून हेड पुढे घ्यायच्या अगोदर तुम्ही पहिले त्याचा डेटा प्रिंट करून घेतला, प्रिंट केला, मग त्याच्यानंतर तो पुढे गेला. आणि म्हणजे आता याला कोण पॉइंट करतो का, डेटा प्रिंट करून कोणीच पॉइंट करत नाही, म्हणजे हा झालेला असेल डिलीट. ओके, म्हणजे आता पुढचेच हेड दिला जाईल, तर काय हेड दिला जाईल, हा, म्हणजे हा इथून निघून गेला. क्लिअर की नाही. आता याचा काही विषय नाही आला. क्लिअर, इन्सर्ट ऍट फर्स्ट समजला, इन्सर्ट ऍट फर्स्ट. क्लिअर. मग आता याला आपण प्रॅक्टिकली प्रिंट करू. ओके, प्रॅक्टिकली आपण याला प्रिंट करू. आता बघा, मग तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला हे बघा, हे आतापर्यंत आपण हे सगळे मेथड बघितले. मग इथं तुम्हाला काय करायचं आहे, इथं तुम्हाला इन डिलीट फ्रॉम, आता इथून पुढे आपण डिलिशन करू. ओके, डिलिशन इन, ओके डिलिशन इन लिंक्ड लिस्ट, सिंगली लिंक लिस्ट करा. याच्यानंतर डब्ल्यू आपण पुढे बघणार आहे. आता बघा, मग याच्यानंतर मी काय सांगितलं, नोड डिलीट नोड. ओके, डिलीट फ्रॉम फर्स्ट करा, असं करा, डिलीट फ्रॉम फर्स्ट. मग याच्यामध्ये काय पास करणार तुम्ही, हे तुम्हाला सांगितलं, डेटा पास करा, सॉरी नोड हेड पास करा. मग त्याच्यानंतर हा स्टॅटिक करून घ्या, स्टॅटिक फक्त राईट करण्यासाठी स्टॅटिक करून घेतो आपण, म्हणजे कॉल करण्यासाठी. ओके, मग इथं काय करणार तुम्ही, इफ हेड इक्वल टू नल चेक करायचं. जर नल असेल तर तुम्ही काय डिलीट करणार आहे का, नाही करणार. क्लिअर की नाही. मग इथून काय होणार, रिटर्न होऊन जाणार, सिंपल. काय रिटर्न करणार, पण रिटर्न करताना हेडच रिटर्न करून द्या. आता हेड रिटर्न करा, कारण की बघा इथं मी -1 जरी केलं असेल तर आपण इथं रिटर्न टाईप चेंज केलाय पहा. इथं रिटर्न टाईप काय चेंज करायचं आहे, मी सांगितलं तुम्हाला. इथं रिटर्न टाईप काय करा, नवीन हेड करा. रिटर्न टाईप चेंज केलाय पहा. तुम्ही इंटिजर रिटर्न टाईप पण देऊ शकता, काय प्रॉब्लेम येत नाही. ओके, इथं काय केलं तुम्ही, पण इन्सर्ट ऍट फर्स्ट करताना नवीन हेड तुम्हाला पाहिजे, कारण हेड चेंज होणार आहे, म्हणून तुम्ही हेडचा ऍड्रेस रिटर्न करा. कारण की तिथं नवीन हेडचा ऍड्रेस कसा घ्यायचा तुम्हाला सांगितलं. ओके, मेन मेथड मधून तुम्ही त्या नवीन हेडला घेणार आहे. ओके, ही व्हॅल्यू जी रिटर्न कराल, बट त्याच्या अगोदर तुम्ही डेटा पण प्रिंट करून घ्या. क्लिअर. मग याच्यानंतर तुम्ही इथं, आणि याचा रिटर्न टाईप पण, आता इंटिजर व्हॅल्यू रिटर्न नाही करू शकत, इथं -1 पण हा इंटिजर आहे. इथून काय करा तुम्ही, सिंपल हेडच रिटर्न करा, कारण की हेड रिटर्न होईल म्हणजे नल रिटर्न होईल. नल करा मॅन्युअली, नाही तर हेड करा. हेड इक्वल टू नल असेल तर नलच रिटर्न होईल. ओके, मग याच्यामध्ये काय करायचं तुम्हाला, इथं काय करणार तुम्ही, सिस्टीम डॉट
हे बघा सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एलएन. मग तुम्ही इथं काय करणार, डिलीटेड डेटा सिंपल असं करा, डिलीटेड डेटा. इथं काय करणार तुम्ही, डिलीट डेटा नाही, डिलीटेड करा. ओके, डिलीटेड डेटा. इथं काय करणार तुम्ही, हेड डॉट डेटा करा, कारण हेड त्याचा डेटा प्रिंट करून तो पुढे जाणार आहे. ओके, इथं काय करा, सिस्टीम करा. मग इथं काय करणार तुम्ही, हेड इक्वल टू हेड डॉट नेक्स्ट, म्हणजे हेड मध्ये काय आला आणि इथं काय करणार, त्याचा नेक्स्ट ऍड्रेस आला, इथं हेड रिटर्न केला. क्लिअर की नाही. बट तुम्ही एका लाईन मध्ये करा, म्हणजे इथं बघा, इथं रिटर्न काय करायचं, ऍक्च्युअली मध्ये रिटर्न काय करायचं बा, ऍक्च्युअली मध्ये इथं रिटर्न हेड डॉट नेक्स्टच करायचं ना, बरोबर की नाही. कारण की हे बघा, हेड डॉट नेक्स्टचा ऍड्रेस तुम्ही हेड मध्ये टाकला आणि त्यावेळेस हेड रिटर्न करता. याचं मिनिंग काय झाला, हे बघा 10 हा ऍड्रेस ए मध्ये टाकला. हे बघा सपोज असं झालं ना, तो हे बघा बी चा ऍड्रेस बी मध्ये 20 आहे. मग तुम्ही काय केलं, ए मध्ये 20 टाकला, म्हणजे ए मध्ये बी टाकला आणि त्यावेळेस रिटर्न ए करता ना. बट रिटर्न ए जरी केला म्हणजे बी चा म्हणजे 10च तुम्ही रिटर्न केला की नाही. बघा बी मध्ये सपोज 20 व्हॅल्यू ए मध्ये टाकली आणि त्यानंतर ए ला रिटर्न केला, म्हणजे याचा मिनिंग काय झाला, बी लाच तुम्ही ऍक्च्युअली रिटर्न केला, बी ची व्हॅल्यू ऍक्च्युअली 20 रिटर्न होणार की नाही, ए मध्ये पण 20 आलेला असेल की नाही. मग सिंपल हेड डॉट नेक्स्टच रिटर्न करा ना, हेड डॉट नेक्स्टच रिटर्न करायचं की नाही तुम्हाला, कारण की तुम्ही नवीन हेड तिकडे घेणार आहे, हेड डॉट नेक्स्ट नवीन तुम्ही तिकडे घेणार आहे. क्लिअर की नाही. म्हणजे इथं तुम्ही म्हणणार कसं काय, आता इथं हे हेडचा व्हॅल्यू कसं काय चेंज झाली, इथं फंक्शन कॉल झालं त्यावेळेस होणार नाही, ज्यावेळेस हा रन होईल त्यावेळेस तुम्ही इकडे काय घेता, नवीन हेड इथं चेंज करणार की नाही. सपोज तुम्ही डिलीट फ्रॉम फर्स्ट हा मेथड कॉल केला, इथं काय पाठवलं तुम्ही, हेड पाठवणार. क्लिअर की नाही. मग हेड पाठवल्यानंतर तुम्ही नवीन हेड घेणार की नाही इथं रिटर्न मध्ये, म्हणजे आता हेड पुढे गेलेला असेल की नाही. या हेड मध्ये कोणाचा ऍड्रेस होता, या हेड मध्ये 4004 चा ऍड्रेस होता. बट आता कोणाचा ऍड्रेस आला, डिलीट फंक्शन चालल्यानंतर त्याचा नेक्स्ट इंडेक्सचा ऍड्रेस आला ना. मग पुढच्या वेळेस जर तुम्ही हेड जर पास केला तर तुम्ही काय पास करणार, नाही तर तुम्ही असं मॅन्युअली पण इथं लिहू शकता. इथं काय करा, त्याचा कंट्रोल पण तुम्ही पुढे घेऊ शकता, काही प्रॉब्लेम येत नाही, दोन्ही वेनी करा. ओके, इथं काय करणार तुम्ही, हेड इक्वल टू असं करा, म्हणजे त्याचा रेफरन्स पण त्याला डिलीट पण करणार. ओके, मग तुम्ही त्याच्यासाठी तुम्ही काय करा, हेड असं रिटर्न करा, हेड डॉट नेक्स्ट असंही करू शकता, आणि तुम्ही नुसतं हेड डॉट नेक्स्ट जरी केला तरी काय प्रॉब्लेम येत नाही. क्लिअर. मग इथं काय करणार तुम्ही, फ्रॉम, बघा डिलीट फ्रॉम झाला, मग इथं काय करणार तुम्ही, प्रिंट करा. हेच कॉपी पेस्ट करतो मी. ओके, इथं काय लिहिलं मी, बघा आता प्रिंट केल्यानंतर बघा हेड पास झाला, म्हणजे हेड काय पास झाला, नवीन हेड आला ना, हेडची व्हॅल्यू चेंज झाली, आता पुढचा इंडेक्स आला, म्हणून तो इंडेक्स पाठवला तुम्ही. इथं काय करणार तुम्ही, डिलीट फ्रॉम आफ्टर डिलीट फ्रॉम फर्स्ट. ओके, डिलीट फ्रॉम फर्स्ट मेथड चालवल्यानंतर तुमची लिस्ट कशी होते. आता पहा, एकदा मी याला काय करतो, कमेंट करतो. कमेंट का, पहिले ओरिजिनल लिस्ट पाहून घ्या, ओरिजिनल लिस्ट तुमची कशी. ओके, हे डिलीट अजून चालवलं नाही, फक्त कमेंट मध्ये अजून तो रन नाही झाला. ओके, ही ओरिजिनल लिस्ट आहे पहा तुमची. एकदा प्रोग्राम रन करतो, नंतर डिलीटचा प्रोग्राम रन करू. हे बघा, हा प्रोग्राम आहे तुमचा. आता डिलीट फ्रॉम फर्स्ट केलं तर डिलीट काय झाला पाहिजे बरं, 333 हा डिलीट झाला पाहिजे. म्हणजे बघा, मग इथं काय करणार तुम्ही, डिलीट फंक्शन चालवा, डिलीट फ्रॉम फर्स्ट करा. क्लिअर की नाही. मग डिलीट फ्रॉम फर्स्ट केल्यानंतर आता पहा, आफ्टर डिलीट फ्रॉम फर्स्ट, आता पहा काय आउटपुट येतो, आफ्टर डिलीट फ्रॉम फर्स्ट. इतकं आलं आफ्टर डिलीट. बघा डिलीटेड व्हॅल्यू पण प्रिंट झालेली, 333 हा प्रिंट झाला पहा. 333 एक काम करू, बघा वरती आपण प्रिंट केला की नाही डेटा, 333 हा डिलीट झाला. डिलीट झाल्यानंतर इथं नवीन लिस्ट पहा, वाटलंच त्याला नवीन लाईनला घेतो. एक मिनिट, त्याला नवीन लाईन, डिलीटेड मेसेज फक्त नवीन लाईनला प्रिंट करू. क्लिअर. इथं काय करा तुम्ही, हा मेसेज तुम्ही नवीन लाईनला प्रिंट करा, न्यू लाईन. ओके, आता इथं पहा काय झालं, एक मिनिट, प्रोग्राम नेमका कॅन्सल झाला माझ्याकडून. ओके ठीक आहे, काय नाही, पुन्हा त्याला ओपन करू. आता पहा, इथं काय केलं मी,
एक मिनिट आता पहा इथं पुन्हा रन करा बघा मी फक्त इथं काय व्हॅल्यू चेंज केला डिलीटेड मेथड मध्ये पहा इथं फक्त न्यू लाईन लावलं होतं बाकी काय नाही ओके मग इथं काय करणार तुम्ही आता पहा हेच फक्त बघा ही खाली येणार आहे बाकी काय नाही पण तुमचा मेथड रन झाला ओके हे बघा पहिली व्हॅल्यू डिलीट पण होणार हे बघा डिलीट झाली डिलीटेड व्हॅल्यू काय आहे डिलीट आहे बघा ओरिजिनल लिस्ट तुमची अशी होती बरोबर की नाही याच्यावरती पण डेटा आहे पहा याच्यावरती पण डेटा आहे बट लास्ट लिस्ट कोणती होती ही लिस्ट होती तुम्ही याच्यामध्ये डिलीट काय केला 33 डिलीट केला बा म्हणजे 333 ओके 333 डिलीट केला आणि त्याच्यानंतरून इथं काय आली नवीन लिस्ट आफ्टर डिलीट फ्रॉम फर्स्ट इथं हा डिलीट झाला बा